एका कर्मचाऱ्यांनी माझी खोटी सही केली। मी जवळजवळ आम्ही 60 कोटीची उद्घाटन केली। माझा तर एक प्रश्न आहे, आता जी लोक तुमच्याकडे मतं मागायला येतील ना, जे कोण अध्यक्षाला मत मागाईल, कोण नगरसेवकाला मत मागाईल, त्यांना नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे की बाबा तू समाजात काय काम केलंस। नमस्कार, मी रमा लांजेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गोष्टी अनप्लगच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये। आणि आजच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्यासोबत एक खास पाहुणे असणार आहेत, ज्यांनी एक समाजाचा सामान्य घटक ते जनसेवक असा सुंदर प्रवास केलेला आहे। तर आपल्यासोबत आहेत माननीय अनिल लक्ष्मण सावंत, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊसाहेब। नमस्कार, तुमचं मनापासून स्वागत आहे गोष्टी अनप्लगच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये। अनिल सावंत यांची ओळख वाईकरांना एक यशस्वी उद्योजक म्हणून तर आहेच, पण तसेच वाईमधील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुद्धा आहे। तर आपण अनिल सरांना विचारूयात की तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचलात। नमस्कार, मी अनिल लक्ष्मण सावंत। माझा जन्म सोनगिरवाडी या ठिकाणी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला। प्राथमिक शिक्षण 1 नंबर शाळा या ठिकाणी झालं, त्याच्यानंतर 4 नंबर शाळा द्रविड हायस्कूल इथं माझं माध्यमिक शिक्षण झालं आणि उच्च माध्यमिक माझं किसनवीर कॉलेज या ठिकाणी शिक्षण झालं। हे सगळं शिक्षण होत असताना आम्ही सोनगिरवाडीतून आमच्या शेतातल्या घरामध्ये वयाच्या 7व्या वर्षी त्या ठिकाणी आम्ही राहायला गेलो। रोज 2 किलोमीटर वाईमध्ये यायचं 1 नंबर शाळेत आणि 2 किलोमीटर परत घरी जायचं। अशा हा प्रवास सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी मोलमजुरी करणारे आई वडील, वडिलांची 30 गुंठे जमीन आणि ह्या सर्वातून संघर्ष करत असताना माझे 10वीला 5 विषय गेले। आता 10वीला 5 विषय गेले तर त्याचं रिझन काय होतं, तर जे काय परिस्थिती आमची होती आणि जे चटके मी तसा पहिल्या नंबरचा विद्यार्थी, 4 नंबर शाळेत 7वीला मी वर्गात पहिला येणारा विद्यार्थी, परंतु परिस्थिती हालाकीची असल्यामुळं काही गोष्टींना अभ्यासामध्ये काही गोष्टींचा त्याच्यावर परिणाम व्हायचा। लाईट आमच्याकडं 10वीत असताना आली, म्हणजे आमच्या शेतातल्या घरामध्ये लाईटसुद्धा 90 साली आली। ॲक्सिडेंटल याच्यामध्ये 11वीत मी 5 विषय जरी माझे 10वीला गेले तरी पण मी ते 5ही विषय ऑक्टोबरला सोडवले आणि 11वीला किसनवीर कॉलेजला ॲडमिशन घेतलं। ते जे वर्ष मला मी फेल झाल्यानंतर जे काय वर्षभरचा स्पॅन होता त्याच्यामध्ये मी पंचायत समितीपाशी दुधाचा कॅन विकायचो, दूध विकायचो। त्याच्यानंतर रिक्षा मी चालवायला शिकलो, मी रिक्षा चालवली। त्याच्यानंतर मी पतसंस्थेचं कलेक्शन केलं। त्याच्यानंतर असं करत करत मी त्या काळातसुद्धा व्यवसायाच्या माध्यमातून माझी आवड होती पैसे कमवणंही, आणि तिथनंच माझी खरी संघर्षाला सुरुवात झाली। मी अतिशय प्रामाणिक व्यवसाय केला, जिद्द चिकाटी। मी कधीही खूप कॉन्फिडेन्शियल असायचो अतिशय, आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा विषय होता की माझं धाडस, हे धाडसच मला इथपर्यंत घेऊन आले आज। आणि ते खूप चांगला विषय होता की त्या गोष्टीमुळं मी कन्स्ट्रक्शन व्यवसायात आलो। 2000 साली मी पहिला कन्स्ट्रक्शनमध्ये एक प्रोजेक्ट केला। ते प्रोजेक्ट करत असताना हळूहळू त्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात मी इतका स्थिरावलो की एक वेळ अशी आली की मी 2014 साली सेम डे 105 फ्लॅट विकले। वाईसारख्या ठिकाणी एका दिवशी 105 फ्लॅट विकणं हे जिल्ह्यातलं रेकॉर्ड असेल। जेव्हा लहानपणापासून मी 10वी 11वी पासूनच आमचा आझाद तालीम मंडळ असेल, इथल्या व्हरायटी शो असेल, रेकॉर्ड स्पर्धा असतील, किंवा इथले जे काही आमची यात्रा जत्रा दसऱ्याचे कार्यक्रम, ह्याच्यातनं आमची ती आवड एवढी असायची की आझाद तालीम मंडळाचा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या मंडळात सक्रिय सहभागी असायचो। क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून आम्ही मुलांमध्ये जोडले गेलो। मग तिथं क्रिकेट स्पर्धांच्या यश अपयश ह्या सगळ्या गोष्टी खेळातनं शिकलो आम्ही। एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं तरी ते पचवण्याची ताकद ही खरी खेळातनं निर्माण झाली। आणि ते करत करत मग सामाजिक कार्यामध्ये मी एक व्यायामशाळा पुढं जाऊन 2007 साली एक व्यायामशाळा केली, एक स्विमिंग टँक केला, त्याच्यानंतर एक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। हे सगळं करत असताना जेवढ्या सोशल ॲक्टिव्हिटी असतात, मग कुठल्या गणपती दर्शन स्पर्धा असतील त्या आम्ही घेतल्या, युवा मंच कार्य ह्याच्यातनं आम्ही काम केलं। त्याच्यानंतर किल्ले स्पर्धा असतील
ज्या ज्या ॲक्टिव्हिटी स्पोर्ट्सच्या आणि शहराला पुढं घेऊन जाण्याच्या होत्या त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. तर असा माझा हा बालपण त्याच्यानंतर असा एक सामाजिक प्रवास असा झाला. तर सर माझा आता पुढचा प्रश्न असा आहे की एक यशस्वी व्यवसाय होण्यासाठी तुम्ही जीवनात कोणते संघर्ष केले आणि पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या तरुण पिढीला यशस्वी व्यवसाय कसा उभा करता येईल यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? यशस्वी उद्योजक होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडं खूप नम्रता पाहिजे, चिकाटी पाहिजे, एखादं टार्गेट सेट पाहिजे तुमच्या पुढं. राईट. तुम्ही त्या व्यवसायामध्ये काहीतरी तुम्ही काम करत राहिलं पाहिजे. मोकळं मन हे भूताचं घर असं म्हणतो आपण, तर तसं नाही पाहिजे. आपण भले आपल्याला एका कामातनं किती पैसे मिळतात त्याच्यापेक्षा तुम्ही वर्किंगमध्ये राहिला तर वर्किंगमधून काहीतरी आपल्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात. त्या वर्किंगमधून तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल वाढते तुमची. पैसे कमवणे समजा आपण 10 रुपये कमवत असू रोज, पण आपण ते कमवल्यानंतर आपलं खर्च करायचं नॅचरली प्रमाण कमी होतं आणि त्याच्यातून आपल्याला ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपला कल राहत नाही. कारण आपण बघतोय की व्यवसाय करताना आपल्याकडे पैसे आले तर बऱ्याचशा मार्केटमध्ये अशा गोष्टी आहेत की त्या अट्रॅक्ट करतात आपल्याला. त्याच्यामध्ये मग व्यसनाचं प्रमाण असेल किंवा इतर गोष्टी असतात. तर आपण आपला फोकस नेहमी जो आहे तो टार्गेट ओरिएंटेड पाहिजे. मग असं म्हणतात की बाबा 40 वयापर्यंत तुम्ही कष्ट केले तर पुढचं आपलं आयुष्य हे थोडं सुखात जातं आणि 40 वयापर्यंत तुम्ही टिंगलटावळ्या उचापती काही बाकीच्या गोष्टी करत बसला तर आफ्टर 40 तुमचा प्रवास काही चांगला राहणार नाही. तुम्ही प्रामाणिक पाहिजे, तुम्ही निर्व्यसनी पाहिजे, तुम्ही सगळ्या गोष्टींचे आईवडिलांच्या प्रती तुमचा सन्मान राखला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि तर तुम्हाला यशापासून कोणी अडवू शकत नाही. तर मी ह्याच्यातनं यंग जनरेशनला एवढंच हे करेन की तुम्ही फोकस्ड राहा, टार्गेट ओरिएंटेड राहा आणि ते सगळं तुम्ही केलं तर तुम्हाला यशापासून कोणी अडवू शकत नाही. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. समाजकार्य ते राजकीय नेता हा प्रवास कधी व कसा सुरू झाला आणि तुम्हाला राजकारणात उतरावे असे केव्हा वाटले आणि का, याच्याबद्दल थोडंसं सांगाल? समाजकारणामध्ये मी जसं म्हणलं की मी शालेय जीवनापासून समाजकारणात आहे. आम्ही आमचा मित्रपरिवार होता. आम्ही जेव्हा शेतात राहायला गेलो बाजूला सोंजाईनगर सारखी झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीत आमचं बालपण गेलं. आम्ही त्या झोपडपट्टीतल्या मुलांमध्ये इतके म्हणजे त्यांचं एक डबा आम्ही खाल्लाय. असं आम्ही कधीही कुठलं गरीब श्रीमंत, कारण आमचीच परिस्थिती अशी होती. तर हे सगळं बघत असताना आम्ही नेहमी मोठ्या लोकांकडे बघायचो आणि तसं होण्याचा प्रयत्न करायचो. आणि आमच्या परिस्थितीमध्ये आम्ही असा विचार करायचो की आपल्यापेक्षा जी लहान लोक आहेत त्यांच्यापेक्षा आपलं बरं आहे, हा एक विषय. आणि आपल्याला जिथं पोचायचं त्या मोठ्या लोकांकडे बघायचो की आपल्याला बाबा कुठं पोचायचं. हळूहळू जे आमचं मी सांगितलं गणपती मंडळ असेल, त्याच्यानंतर क्रिकेट स्पर्धा असतील, त्याच्यानंतर गणेश दर्शन स्पर्धा असतील, त्याच्यानंतर जे काही समजा कोणाची अडचण आहे बाबा, कोणाचा दवाखान्याचा विषय, कोणाचं काय, ऑलरेडी आम्ही आठवड्याला 10% पैसे वापरलेत. म्हणजे त्या काळात अशी लोक काही व्यवसायासाठी मदत करायची. तर ते करत असताना आमचं नेहमी असा विषय असा की आपण जे काही पैसे कमवतोय तर आपल्याला 4 पैसे मिळतात तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या भावनेतून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण ज्या समाजामध्ये आपण राहतोय तो समाज आपल्याबरोबर पुढं आला पाहिजे. आपण एकटं मोठं होऊन उपयोग नाही. कारण आपण एकटं मोठं झालो तर आजूबाजूच्या लोकांना बाकीचा द्वेष वाढतो किंवा ह्या गोष्टी होतात. तर समाज पण आपल्याबरोबर कसा येईल किंवा माझे मित्रपरिवार असेल किंवा यांना पुढं घेऊन कसं जाता येईल. मग ह्या समाज कार्य करत असताना याच्यामध्ये मी जसं म्हणलं की एक व्यायामशाळा, मी त्या ह्याच्यातमध्ये आल्यावर मी व्यायामशाळा केली, एक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली, एक काही कोचिंग क्लासेस आम्ही घ्यायचो, मोटिवेशनल आम्ही स्पीचेस काय घेतली. त्याच्यानंतर आम्ही स्विमिंग टँक एक आम्ही केला. त्याच्यामध्ये तो पहिला स्विमिंग टँक होता वाईमधला. मी जिम केली ती तर वाई शहरातली पहिली जिम आहे डिवोशनल, जिथं जे कोण व्यावसायिक आहेत त्यांनी हा प्रयत्न कधीच केला नाही की बाबा आपण 50 लाख रुपये खर्च करून व्यायामशाळा करावी आणि ती डिवोटेड असावी.
हा प्रयत्न मला म्हणजे शहरात तरी वैयक्तिक लेवल, आता संस्थांच्या गोष्टी आहेत, शासकीय संस्था आहेत, हे त्यांनी केल्या, पण इंडिव्हिज्युअल लेवलला ह्या गोष्टी कोणी केलं नाही. मी आता जे 19 ते सालामध्ये जो करोना आला, तर त्याच्यात मी जी लोक आपल्यासमोर मरत होती, त्यांना इंजेक्शन मिळत नव्हती, आम्ही औषध बँक सुरू केली त्या काळात. त्याच्यानंतर असा एक सामाजिक प्रवास असा झाला. खूप छान आणि खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे सर. पुढचा प्रश्न असा आहे की तुमच्या राजकीय व सामाजिक जीवनातील काही अनुभव जे इतरांसाठी प्रेरणादायी ठरतील त्याबद्दल काही सांगाल? तर सामाजिक जीवनातील अनुभव सांगायचं म्हटलं तर मी एक आदर्श नगरसेवक म्हणून मला ज्येष्ठ नागरिक संघानं सन्मानित केलं. मला गोव्याचा भास्कर अवॉर्ड देऊन मला सन्मानित केलं सामाजिक कार्य दखल घेऊन. करोनामध्ये मला एक साथ म्हणून एक संस्था आहे, त्यांनी करोना योद्धा म्हणून मला सन्मानित केलं. मला उद्योगभूषण पुरस्कारांनी मी सन्मानित झालो. मी ज्या ज्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्या माध्यमातून गेलो त्या ठिकाणी मला 100% रिस्पेक्ट मिळाला. आणि तेच आपल्या सामाजिक कामाची पोच आहे. कारण आपण जिथं जातोय तिथं 10 मुलं आपल्या बाजूला उभी राहिली तरच आपलं सामाजिक काम आहे असं आपण मानून द्या. आपल्याला बघून कोणी कानाडोळा केला, कोण चुकवून जायला लागलं तर ते समाजकार्याची पोच मिळत नाही आपल्याला. सर्व करत असताना मला पुरस्कार का मिळाले, तर माझं असं मत आहे की प्रत्येक कुटुंबातल्या मुलांनी किंवा पालकांनी समाजकार्याची आवड असली पाहिजे. कारण आपलं वाई शहर छोटं आहे, 30-40,000 लोकसंख्येचं गाव आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट तेवढी नाही, आर्थिक स्तर वाढत नाही, अशा वेळेस इथं मर्यादा आहेत. आपण एकमेकांना आधार देऊन पुढे गेलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपल्यातली जी काही मंडळी बाहेर आहेत, आपल्याला जर सामाजिक अंग नसेल तर आपण एकमेकांना मदत करणार नाही. इथला मुलगाला तर पुण्यात शिकायचे, उद्या मुंबई शिकायला जायचे, किंवा तशा पद्धतीनं त्याला मोटिवेट केलं पाहिजे, किंवा त्याला जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांनी त्याला मदत केली पाहिजे. आता तुम्ही ChatGPT सारखे ह्याच्यासारखे कन्सेप्ट आलेत, AI, ChatGPT, कॉम्प्युटर, ह्या सगळ्या गोष्टी पुढे जात असताना ही ग्रामीण भागातली मुलं आहेत, त्यांना ह्याचं नॉलेज नाही. आणि हे सगळं आपण दिलं, आणि हे कधी आपण देऊ शकतो तर ह्याला आपलं सामाजिक अंग असेल किंवा आपल्याला एकमेकांबद्दल आत्मीयता असेल तरच आपण हे करू शकतो. म्हणून ह्या मी संदेश देईन त्याच्यातनं की प्रत्येकानं गणपती मंडळ असेल, जे काही उत्सव असतील आपले, जे काही यात्रा असतील, किंवा जे काही सार्वजनिक उपक्रम असतील त्याच्यामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे. त्याच्यातून एक चांगलं व्यक्ती म्हणून किंवा चांगले मनुष्य म्हणून तुम्ही तयार होऊ शकता, असा माझा त्याच्यातनं हे राहील. अगदीच. ओके, तर आपण आता आपले जे सामाजिक अनुभव आहेत ते ऐकलेत. आम्हाला आता तुमचे जे राजकीय अनुभव आहेत ते सुद्धा ऐकायला आवडतील. राजकीय अनुभवामध्ये मी जसे काही चांगले अनुभव आहेत तसे काही कटूपण अनुभव आहेत. आता चांगल्या अनुभवामध्ये काय आहे की राजकारणामध्ये आपण काम करत असताना आपण जर चांगलं काम केलं, राजकारण ही अशी गोष्ट आहे की पैशानं किंवा तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्ही राजकारणात सक्सेस व्हायची गॅरंटी नाही. पण तुम्ही राजकारणात असाल म्हणजे श्रीमंतीनं एक तुम्हाला पोच मिळते समजा, किंवा तुमची समाजात ओळख निर्माण होती. त्याच्यापेक्षा जास्त ओळख तुमची राजकारणातनं निर्माण होऊ शकते. तुम्ही उद्योग व्यवसायातनं जेवढी तुम्हाला ओळख मिळणार नाही तेवढी राजकारणातनं ओळख मिळते. तुम्ही जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर तुम्हाला जर पोचायचं असेल आणि तुम्हाला जास्तीच माणसं ओळखीची व्हावीत असं वाटत असेल तर राजकारण हा एक चांगला पर्याय आहे. आणि त्यानं मला जिल्हाभर नेलं, महाराष्ट्रभर नेलं राजकारणाने. कारण मी एक ज्या सोनगिरवाडीसारख्या छोट्या गावात राहतो या, तिथनं माझी तिथं ओळख पोचणं कधी शक्य नाही. आज तालुक्यातल्या कुठल्याही गावात गेलो तर मला 4 माणसं तरी ओळखतात. ही ओळख माझी राजकारण नाही. हे चांगले अनुभव आहेत. मला जे काही पुरस्कार राजकारणात मिळाले, प्रतिष्ठा मिळाली, मी सगळ्यात मोठ्या चेअरवर त्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष होऊन मला सन्मान मिळाला, हे राजकारणातनं शक्य आहे. आणि हे माझे अतिशय चांगले अनुभव आहेत. माझे काही कटू अनुभव पण असे आहेत की इथं मी जेव्हा नगरपालिका प्रशासनामध्ये काम करत असताना बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की
माझा स्पष्ट स्वभाव, त्याच्यानंतर चुकीच्या बाबींवर आवाज उठवणं, हे सगळं करत असताना मी माझ्या खोटी सही नगरपालिका प्रशासनानं एका कर्मचाऱ्यांनी माझी खोटी सही केली. हागणदारी मुक्त वाई शहर ह्याचा एक आमचा PDF फॉर्म होता आणि त्या फॉर्मवर नगरसेवकाची सही असणं अपेक्षित असतं. आता ती सही मी करत नव्हतो कारण मला नदीच्या कडेनं शौचालयाला बसणारी लोक दिसायची. तर मी सही कशी करणार? तर म्हणून माझी खोटी सही केली गेली आणि त्या खोट्या सहीचा मी आवाज उठवला. सभागृहात सगळे पुरावे काढले आणि आवाज उठवला. तर त्यावेळेस 3 असे CCTV सभागृह आहेत. मी इथं आहे नगराध्यक्ष आणि शेजारी मुख्याधिकारी असं आमचं हे असतं सभागृहातलं बैठक आणि समोर नगरसेवक. आता त्यावेळेस मी आवाज उठवला तर प्रशासनाने ते त्यांच्या चूक लक्षात आल्यावर 50 जण माझी तक्रार करायला कलेक्टर साहेबांकडे गेले. तिथं त्यांच्या लक्षात आलं म्हणून आमदार साहेबांकडे गेले परत. आता आमदार साहेबांनी असं सांगितलं, मी त्यांना फोन करून सांगितलं बाबा असा असा विषय झालाय, ही काय मी असलं काही केलं नाही, मी सुसंस्कृत आहे आणि मी असल्या गोष्टी केल्या नाही, CCTV सभागृहात आहेत, तुम्ही ते चेक करा. तर त्यांच्याकडे गेल्यानंतर असा विषय आला की बाबा ते काय, त्यांना माहिती आहे माझा स्वभाव पण माहिती आहे बाबा मी काय ह्याच्यात बोलू शकत नाही, तुम्हाला तक्रार करायची तर करा. म्हणजे जे 50 कर्मचारी त्यांची खोटी गोष्ट केलेली ती केलीच नाही असं दाखवून समाजामध्ये मला त्या बातमी अख्ख्या जिल्हाभर आली प्रेसमधनं की मी एका मुख्याधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेलो म्हणून. आता हा जो अनुभव आहे तो माझ्या दृष्टीने खूप चुकीचा होता. त्याच्यानंतर मी तो फॉलोअप घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी उलट मलाच विचारलं नंतर की त्या अधिकाऱ्याला काय पनिशमेंट करायचं सांगा, कारण मी गिल्टी नव्हतोच त्याच्यामध्ये. पण त्या चुकीच्या गोष्टी 50 कर्मचारी गेले. अधिकाऱ्यांनी काही लोकांना हाताला धरून तिथला कारभार चालवणं, पदाधिकारी निग्लेक्ट करणं आणि त्याच्यामुळे होतंय काय, विकास एका बाजूला राहतोय. अंडरस्टँडिंग लेवल नसल्यामुळं शहराचा विकास होत नाही. व्हिज्युअलायझेशनवर बोललं गेलं पाहिजे, प्लॅनिंगवर बोललं गेलं पाहिजे, ते काहीच होत नाही. ओनली राजकारण. म्हणून ते राजकारण पण किळसवानं वाटायला लागलं. अशी परिस्थिती आहे तिथली. तर आमचा पुढचा प्रश्न असा आहे की या सर्व गोष्टी करताना तुम्हाला प्रेरणा व समाजकार्यासाठी ऊर्जा कुठून मिळते आणि तसेच तुमच्या सामाजिक वाटचालीसाठी तुम्ही कोणाला प्रेरणास्त्रोत मानता? सोबत या सर्व गोष्टी करताना आतापर्यंत या क्षेत्रात तुम्हाला कोणत्या अडचणींना सामोरं जायला लागलं? तसेच राजकीय वाटचालीत अनेक जण टीका व बदनामी करण्याचा प्रयत्न करतात, तर या गोष्टींना तुम्ही कसं सामोरे जाता? आता आपण बघतोय की समाजकारण राजकारण म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्या. आता प्रेरणास्त्रोत म्हणाल तर आमचं कुटुंब, आमची पत्नी ह्या सगळ्या पातळीवर लढत असते, रोज पूजा अर्चा करणं. आता प्रेरणास्त्रोत तर हा सगळा आहे. ऊर्जा म्हणाल तर माझं कुटुंबच माझी ऊर्जा आहे. कारण इतर ऊर्जानं आपण कधी ऊर्जा घेतलीच नाही. आपली स्वतःचीच ऊर्जा एवढी आहे, ती आपण समाजामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. माझे श्रीकांत चव्हाण एक मी त्यांना गुरु मानतो, कारण त्यांचं ते जे काय त्यांनी राजकारणामध्ये ज्या गोष्टी केल्या त्या खूप, कोण पडलं कोण जिंकलं हा विषय नाही, पण लोक कशाला ॲप्रिशिएट करतात तर त्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकलो की आपण समाजामध्ये जर आपण प्रॉपर वे न राहिलो किंवा आपण चांगल्या गोष्टींसाठी लढलो तर समाज 100% तुमच्या मागे राहणार. बरोबर. आणि तीच माझी ऊर्जा आहे. माझी ऊर्जा गोरगरीब लोक आहेत जे माझ्या घरात रोज येऊन चहा पिऊन जातात. माझ्या घरात रोज अर्धा किलो पावशेर साखर संपते चहावारी, तीच माझी ऊर्जा आहे. मी गावामध्ये आमच्या जेव्हा आमचे मित्र परिवार आहे, माझे भाऊ आहेत, भावासारखे मित्र आहेत, माझ्या माता भगिनी आहेत, ह्यांच्यासारखे आता मित्र परिवार आहेत, हीच माझी ऊर्जा आहे. कारण ह्या ऊर्जेवरच मला चौपट स्पीड येतं. ते सामोरं जायचा असा विषय की टीका बदनामी राजकारणात होती. कारण राजकारण हे फील्ड काय सती सावित्रीचं फील्ड नाही. याच्यामध्ये तुम्हाला चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवलं जाणार, चुकीचे ॲलिगेशन केले जाणार, हे सगळं तुम्हाला सहन करून पुढं जावं लागतं पहिली गोष्ट.
त्या गोष्टीमध्ये तुम्ही किती अडकायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. तर आतापर्यंत आपण खूप भरपूर गप्पा मारल्यात. तर थोडासा इंटरेस्टिंग आता काहीतरी आपण फन सेगमेंट घेऊयात. अर्थातच सगळ्यांचा फेवरेट जो असतो तो म्हणजे रॅपिड फायर. तर तुम्ही तयार आहात का रॅपिड Yes, फायरसाठी? म्हणजेच काय करणार आहे, मी तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारणार आहे आणि तुम्ही त्याचे पटपट उत्तरं द्यायचे. तर स्टार्ट करूयात आपण रॅपिड फायरला. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. रेडी? रेडी. ओके. तुमचे आवडत्या गोष्टी आहेत त्या विचारणार आहे, तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. आवडता नेता? अजितदादा. आवडते मुख्यमंत्री? फडणवीस. आवडता पंतप्रधान? मोदी. समाजकारण की राजकारण? समाजकारण. आणि आवडता खेळ? क्रिकेट. हो, क्रिकेट सगळ्यांचाच आवडता खेळ हा. आणि शेवटचा, तुमचा आवडता कार्यकर्ता? कार्यकर्ता मी म्हणणार नाही, कारण जेवढे माझे मित्र आहेत ते सगळे भावासारखे आहेत. कारण त्यांना कार्यकर्ता हे उपमा देणं हे चुकीचं ठरेल. बरोबर. कारण जेवढे आहे आम्ही सर्व, ज्या माझ्या माता भगिनी आहेत, हे सगळे माझे बंधू, आई, माता समान, माझ्या वहिनी, बहिणी, असा सगळा आमचा परिवार आहे. यात कार्यकर्ता हा कन्सेप्ट नाही, कारण मी नेता नाही. मी नेता असतो तर कार्यकर्ता 100% म्हणलं असतं. म्हणजे सगळेच कार्यकर्ते आवडते आहेत. येस. तर जसं तुम्ही आम्हाला सांगितलं रॅपिड फायरमध्ये की क्रिकेट तुमचा फेवरेट गेम आहे, तर तसं तरुणांमध्ये बघायला गेलं तर तुमची फार क्रेज आहे. तर मला असं विचारायचं आहे की जर तरुण पिढीला त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या वाटचालीसाठी जर काही सांगायचं असेल तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मी याच्यातनं तरुणांना एकच संदेश देईल की कुठलाही खेळ असू द्या, आपण खेळ खेळला पाहिजे, ग्राउंडवर गेलं पाहिजे. माझा आवडता छंद क्रिकेट आहे. कारण आपण बघितलं की सगळेच तेंडुलकर होऊ शकत नाही, बरोबर, किंवा सगळे लता मंगेशकर होऊ शकत नाहीत, परंतु सगळेच स्पोर्ट्समन होऊ शकतात. त्या उंचीवर जरी नाही पोचलं, पण स्पोर्ट्स एक असा विषय आहे की त्यानं तुमची शारीरिक क्षमता वाढण्यासाठी, तुमचा सर्वांगीण विकास होण्यासाठी स्पोर्ट्स अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर. तुमची बौद्धिक क्षमता हे स्पोर्ट्सच वाढवू शकतं. तुमची स्ट्रेंथ, तुमचं 15-16 तासाचा अभ्यास करायचा असेल तुम्हाला, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला स्पोर्ट्स आवश्यक आहे. आणि म्हणून आपण खेळ खेळला पाहिजे. आम्ही 10वीत 8वीत असतापासून क्रिकेट खेळतोय. पूर्वी क्रिकेट असा विषय होता की हा सगळ्यात महागडा खेळ आहे. क्रिकेट हे सगळ्यात महाग आहे. आम्ही 15 रुपयाची बॅट त्या काळात, फळकूट ते मिळायचं आपलं, ते बॅट 15 रुपयाची घ्यायला सुद्धा आम्हाला 10 ठिकाणी वर्गणी काढायला लागली. असा आमचा अनुभव आहे. पण त्या खेळात आम्हाला त्याच्यातून काय मिळालं तर मी इथं आहे. मी केवळ स्पोर्ट्समन होतो म्हणून मी सगळी संकट, सगळा संघर्ष पचवू शकलो. कारण खेळच एक अशी गोष्ट आहे ते तुम्ही यश अपयश पचवू शकता, तुम्ही पराजय पचवू शकता, तुमची व्हील पॉवर स्ट्रॉंग होऊ शकते. त्याच्यामुळं मुलांनी खेळलं पाहिजे. बरोबर. हा माझाच त्यांच्यासाठी संदेश आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या प्रकारे बदल घडवून आणण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न काय असतील? सोबत आपली जी आजची शैक्षणिक प्रणाली आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शिक्षणाचा असा विषय वाई शहरातला आपला विचार केला तर इथं मुलांना ज्या गोष्टी उपलब्ध व्हायला पाहिजेत, आपण बघतोय शैक्षणिक मागासलेपणा हा सगळ्यात मोठा क्रायटेरिया वाई शहराचा. बरोबर. इथल्या मुलांना 10वी नंतर बाहेरगावी शिकायला जावं लागतं, कारण ती सुविधा नाहीत. जेव्हा ही मुलं बाहेर शिकायला जातात तेव्हा त्या पालकांची अवस्था खूप वाईट आहे, कारण त्यांचा आर्थिक स्तर वाढत नाही. इथं रोजगार नसल्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट नाही, त्याच्यामुळे उत्पन्नात वाढ होत नाही, पण जो खर्चातली वाढ थांबत नाही. इथलं कृषीप्रधान आपलं शहर आहे किंवा बाजूला खेडेगाव आहेत, तिथे शेती हाच मुख्य व्यवसाय. इतर व्यवसाय वाढले पाहिजे. इतर व्यवसायात वाढायचं म्हटलं तर काय आपल्याकडे सुविधा, त्याच्यावर काम झालं पाहिजे. MIDC चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाली पाहिजे. इथल्या शैक्षणिक संस्था वाढल्या पाहिजेत. इथे किसनवीर कॉलेज सोडलं तर काय वाईमध्ये आपलं, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, एखादं मेडिकल कॉलेज, एखादं क्रीडा संकुल, किंवा एखादं जे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी जे स्टडी सेंटर्स असतील, किंवा मोटिवेशनल काय स्पीचेससाठीचे काय गोष्टी असतील, अभ्यासिका असतील, ह्या गोष्टी जवळ वाढत नाहीत तोपर्यंत इथलं शिक्षण हे परावलंबी आहे. बरोबर. म्हणजे पुण्या मुंबईवर अवलंबून आहे. आणि तिथे गेल्यानंतर मुलं जर सुसंस्कृत नसतील किंवा ते संस्कार टिकले नाही तर पुण्या मुंबईचा मृगजळ तुम्हाला माहिती आहे, आता मी सांगायची गरज नाही.
अगदीच. तर त्याच्यातनं रिवर्स मुलं यायला आपल्याकडे मागत नाहीत. तिथे जाणारा मुलगा परत इथं वाईट येत नाही, कारण इथं अर्बन डेव्हलपमेंट काहीच नाही. इतर शहरं बघतोय आपण, तर ह्या सगळ्या सुविधा जवळ तिथं येत नाही तर मुलं इथं राहणार नाही. नाही तर काही दिवसांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की हे म्हाताऱ्या लोकांचं गाव म्हणून याकडे बघितलं जाईल, पेन्शनर लोकांचं, आणि इथं मुलं थांबणारच नाहीत. ते खूप भयावह गोष्ट आहे. आणि ती मुलं परत जाऊन चुकीच्या वळणावर जात आहेत. 100रातली 30-40% मुलं सोडली जे पालकांपासून लांब राहतात. मुलं, पालकांना भीती आहे, पालक रात्री झोपत न उठला त्याला झोप लागत नाही, आपला पोरग काय करत असेल तिकडे, हे मोठं टेन्शन आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि इथला शैक्षणिक मागासलेपणा कमी 100% झाला पाहिजे, आणि त्याच्यासाठीचा माझा प्रयत्न आहे. तर आता आपण पॉडकास्टच्या एंडपर्यंत आलेलो आणि शेवटचे अगदी 2 प्रश्न राहिलेले आहेत. तर माझा प्रश्न आता तुम्हाला असा आहे की यंदाच्या होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी वाईकरांनी तुम्हाला संधी दिली तर तुम्ही काय कराल आणि वाईकरांचं येणारं भविष्य कसं असेल? मला जर या इलेक्शनमध्ये वाईकर संधी देतील याची मला खात्री आहे. डेफिनेटली. त्याचं कारण असं आहे की मी मागील 2 टर्म नगरपालिकेत काम केले. मी नगराध्यक्ष म्हणून प्रभारी जेव्हा आलो त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी आल्यानंतर मी वाई शहरातल्या ज्या प्रश्नांवर मी खूप प्लॅनिंग होतं माझं, ते प्रश्न सोडवत असताना माझं विजन होतं. ते विजन मी 1 नंबर शाळेमध्ये उतरवलं. मी UD6 सारख्या योजनेतनं वाई शहरामध्ये 1 नंबर शाळा केली. त्याच काळात माझ्या काळात कृष्णा पुलाचं भूमिपूजन केलं. विदिन 9 मंथमध्ये तो कृष्णा पूल तयार झाला आणि वाहतुकीला खुला झाला. मी 4 नंबर शाळा होती ते शैक्षणिक वाढ होण्यासाठी आम्ही 4 नंबर शाळा केली. त्या काळात मी प्रभारी नगराध्यक्ष असताना जवळजवळ आम्ही 60 कोटीची उद्घाटने केली. 80 लाख ते 1 कोटी लोक पाचगणी महाबळेश्वरला जातात. त्याचा 10% तरी क्राऊड वाईमध्ये कन्वर्ट होणं गरजेचं आहे. बरोबर. तो जर वाईमध्ये कन्वर्ट झाला तर वाई शहराचं अर्थकारण बदलू शकतं. त्या काळात मी पाणी पुरवठ्याचा एक प्रश्न मांडला की बाबा वाई शहराचा पाणी पुरवठा धरणातनं पाणी सायपन्न आलं पाहिजे. तर ते का आलं पाहिजे, तर नदीच्या दोन्ही बाजूला पर्यटन वाढायला लागले. त्या ठिकाणी हॉटेलिंगचे व्यवसाय वाढायला लागलेत. त्या हॉटेलिंगचं पाणी नदीमध्ये यायला लागले, नदी प्रदूषित व्हायला लागली आणि तेच पाणी शहरातला स्वच्छ करून पिलं जाते. त्या पाण्याचा TDS वाढतोय, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. म्हणून धरणातनं पाणी येणं अपेक्षित आहे. ते मी काय 4 पत्र तयार करून दिली. त्यातलं ती योजना पाणी पुरवठ्याची माझ्या कल्पनेतली योजना आहे आणि ती मंजूर झाली आणि त्या योजनेचं काम सुरू झाले आता. हा एक माझ्या दृष्टीने अतिशय चांगला विषय आहे. त्याच्यानंतर भुयारी गटर योजनेचा विषय होता, पण आमच्या कल्पनेतली जी भुयारी गटर योजना होती ती भुयारी गटर योजना फुलफिल झाली नाही. कारण कृष्णा नदी ही ग्रेड 1 हेरिटेजमध्ये, म्हणजे तिचा वारसा स्थळ, त्याच्यामध्ये कृष्णा नदी समावेश आहे. क वर्ग दर्जा प्राप्त आहे. वाई शहराच्या 3.5 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये 40% नदीचं पात्र आहे. तर आता हे नदीचे पात्र डेव्हलप झालं पाहिजे. आपल्या बाजूला वरती धोम धरण आहे. तर धोम धरण असताना त्या ठिकाणी 100 एकर जागा धरणाची सरकारी लँड आहे. त्या ठिकाणी एखादं पैठण सारखं जर गार्डन निर्माण झालं तर पर्यटनासारखं खूप मोठं सौंदर्य वाई शहराला आहे. इथं आपण बघतोय वाहतुकीच्या समस्या आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, वाहनतळाच्या समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्यांना उत्तर काय, तर शहराची हद्दवाढ होत नाही. हद्दवाढ झाली तर तुम्हाला काय पार्किंग स्लॉट तयार करू शकतो आपण, क्रीडा संकुलासारखे आरक्षण आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. त्या आरक्षणानं जे पॅरामीटर असतात आरक्षणाचे ते सगळ्या प्रकारचे आरक्षण येऊ शकतात. कमर्शियल आरक्षण असतात. रिंग रोड सारख्या गोष्टी तयार झाल्या तर त्या रिंग रोडमधनं ट्रॅफिक कमी होऊ शकतं. जसं आपण बघतोय की नवी मुंबई जुनी मुंबई, तसं नवीन वाई जुनी वाई होऊ शकतं. त्याला हद्दवाढ ही एकच कन्सेप्ट आहे. आपलं शिरवळ सारखं गाव 1.25 लाख लोकसंख्या होती आणि आपलं गाव अजून 40,000 लोकसंख्येच्या पुढे जाईना. त्याला कारण काय की फक्त राजकारण म्हणून आणि तुमच्या पुढं फक्त संपर्क हा क्रायटेरिया न धरता राजकारणाचा, फक्त अटॅचमेंट आणि संपर्क हे न करता ब्ल्यूप्रिंटवर काम झालं पाहिजे.
बरोबर. काहीतरी तुमच्या पुढे विजन असलं पाहिजे. मी विधानसभेच्या मागच्या 2-3 अजेंड्यांमध्ये ह्या गोष्टी इनबिल्ड केल्या होत्या. जशा स्टडी सेंटरचं मी सांगितलं, क्रीडा संकुल. आता म्हणतील की बाबा क्रीडा संकुल जागा आता अहो पण मागच्या 50 वर्षाचं काय. आता तुम्ही म्हणाल आता आम्ही हे करतोय ते करतोय, ह्या 15-20 दिवसात तुम्ही खूप आश्वासनं द्याल, सगळ्या गोष्टी कराल, पण 25 दिवसानंतर एकदा मतदान झालं, त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर तुम्ही हे सगळं विसरता. आता तुम्हाला दादा बाबा मित्र जवळचा लांबचा आळीतला अलीकडचा पलीकडचा सगळं आठवतं, पण आफ्टर इलेक्शन हे सगळं ह्याला धन केलं जातं. याच्यामध्ये फक्त निष्ठाच हा क्रायटेरिया आहे का? विजनवर कोण बोलणार का नाही शहराच्या? तर आपण विजनवरच बोललं पाहिजे. कारण तरुणांना जर आपल्याला काय संदेश द्यायचा आला किंवा ती जर ग्रोथ वाढवायची ठरली आपली, शहराचा विकास कशामध्ये आहे? इथलं कचऱ्याची सुविधा आहेत, आरोग्याच्या रिलेटेड सुविधा आहेत, महिलांचं आपण बघतोय ओपन जिम सारख्या गोष्टी आहेत, वॉकिंग ट्रॅक सारखे विषय आहेत. आपण महिलांमध्ये बघतोय आता आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तसंच ज्येष्ठ नागरिकांचं, तरुणांचं आयुर्मान कमी व्हायला लागले, तर हे आयुर्मान वाढवायचं म्हणलं तर आपल्याला त्या गोष्टीकडे जायला पाहिजे. इथलं निरोगी शरीर कसं राहील बाबा. महिलांसाठी काय आपण, माझा तर एक प्रश्न आहे, आता जे लोक तुमच्याकडे मतं मागायला येतील ना, जे कोण अध्यक्षाला मत मागाईल, कोण नगरसेवकाला मत मागाईल, त्यांना नागरिकांनी प्रश्न विचारले पाहिजे की बाबा तू समाजात काय काम केलंस, एखादं आरोग्य शिबिर घेतलंस का, एखादं, आणि हे फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे, पैसे घेऊन कोण पण शिकवतं. तू डिवोशनल काय केलं बाबा. करोनामध्ये मी 42 लाख रुपये माझ्या लॉजचं बिल झालं असतं, जिथं डॉक्टर राहिला होते, आणि ते डॉक्टरांचं मी 1 रुपया पण बिल घेतलं नाही, सगळं डोनेटेड केलं. 42 लाख रुपयाचं बिल झालं असतं. वाई शहरामध्ये एक माणूस असा दाखवा की त्यानं एवढं मोठं डिवोशन दिलं असेल. तर अशा पद्धतीचं काम झालं पाहिजे समाजासाठी. करोनातला आपण परिस्थिती बघितली आहे. त्याच्यानंतर इथं हॉस्पिटल सारखे प्रश्न आहेत. इथं एक कार्डिओलॉजिस्ट नाही. उद्या तुम्हाला हार्ट अटॅक आला आणि उद्या तुमचे इमर्जन्सी काय प्रॉब्लेम झाला, तुम्हाला सातारला जावं लागते. सातारला जाऊन मरतोय ना माणूस. काय वाई शहरामध्ये ह्या सुविधा तुम्हाला मिळणार कधी? म्हणजे इमर्जन्सी ज्या काही गोष्टी आहेत त्या जर मिळाल्या नाही तुम्हाला, तर तुमचं मरण स्वस्त झालंय ना. मला जर एखादं म्हणलं किंवा तेवढे अथॉरिटी तुम्हाला आम्ही देतो आणि तुम्ही राजकारणात येऊ नका, तर मी 100% मी ते अथॉरिटी स्वीकारेन, पण मी राजकारणात जायचो नाही. कारण ते माझं ॲम्बिशन नाही. माझं ॲम्बिशन शहराच्या प्रति तळमळ आहे. शहरातल्या कचऱ्याचे प्रश्न आहेत. कचरा, मग तुम्हाला एक विषय सांगायचा झाला तर कचऱ्याचा विषय, आम्ही जेव्हा प्रशासक लागलं तेव्हा 0 वेस्ट, म्हणजे आम्ही सगळं ग्राउंड, डम्पिंग ग्राउंड वगैरे क्लीन केली होती. त्या 4 वर्षामध्ये ह्या जेव्हा कचरा कलेक्ट झाला, प्रक्रियासाठी 5 कोटी रुपये खर्च आले. म्हणजे कसं असते, कलेक्शन, ट्रान्सपोर्टिंग आणि प्रक्रिया असे कन्सेप्ट असते. प्रक्रिया म्हणजे सॅग्रिगेट करायचा कचरा आणि तो त्याचं खत निर्माण करायचं. आता ते खत निर्माण करताना ती तर खत निर्माण झालंच नाही. 5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले 4 वर्षात. शासन पोर्टलला 0 वेस्टेज दाखवलं, म्हणजे 100% कचऱ्यावर प्रक्रिया केली असं दाखवलं शासन पोर्टलला. पण प्रत्यक्षात 0% कचऱ्यावर पण प्रक्रिया झाली नाही. आणि तोच कचरा जुना म्हणून तिथं डोंगराएवढे ढीग लागलेत. बापरे. तोच कचरा जुना झाला म्हणून परत 5 कोटी त्याच्यावर आणले. अहो हे लोकांचे पैसे आहेत ना, हे सरकारी पैसे आहे, म्हणजे आपलेच टॅक्स रुपये पैसे जातात ना. बरोबर. अशी डेव्हलपमेंट शहराची होणार का? कचरा डेपोतले रस्ते करायला 1.25 कोटी रुपये आले, आणि शहरातल्या रस्त्यांची काय अवस्था आहे? आता कचरा डेपोत रस्ता महत्वाचा आहे का शहरात रस्ता महत्वाचा आहे? प्रशासकीय कार्यकाळामध्ये आम्हाला निग्लेक्ट केलं गेलं, कारण आमचा कार्यकाळ संपला. ते सगळं चीफ ऑफिसरच्या अधिकारात गेलं. आता त्याच्यावर आम्ही त्याच्यावर कंट्रोल नाही ठेवू शकलो, कारण आम्हाला डायव्हर्टच केलं गेलं पूर्ण. आता ते करण्यामुळे 4 वर्ष वाया गेली. 4 वर्षात काय झाले, एक कृष्णा पूल सोडला, तो पण 150 वर्ष लागली. म्हणजे 100 वर्षात त्याचं आयुर्मान संपलं होतं. 5 पत्र आली. आता 5 पत्र ब्रिटिश सरकारची आली, म्हणजे तो 100 वर्षाचा आयुर्मान आपल्याला 135 वर्ष चालवायला लागलं. म्हणजे आपण
35 वर्ष मागं राहायचं का जगाच्या? बघा ना, मुदत संपली तर 35 वर्ष पुढे जातोय आपण. मग 35 वर्ष मागं जायचं का आपण? आपण बघितलंय, आपण प्रतापगड, रायगड, वाई शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं शहर आहे. तर ह्या शहराच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असावं ही इच्छा पहिल्यापासूनची माझी इच्छा आहे. आणि याच्यामध्ये मी नगरसेवक झाल्यानंतर जो जागेचा प्रश्न होता, आता इथला जागेचा प्रश्न काय होता, तर बाबा एक जागा आपल्याला ॲडॉप्ट झाली होती, सरकारी जागा. तर शासन निर्णयामध्ये ती सरकारी जागाऐवजी आलं लगतची जागा, एका नंबरमधली आली, खाजगी नंबरमधली. आता ते आल्यानंतर मी नगरसेवक झाल्यावर मी ते सगळं बघितलं, त्यातले लूपहॉल्स काढले आणि तो शासन स्तरावरनं GR बदलावा म्हणून आम्ही प्रयत्न केला. आता त्याला 5 वर्षे गेली. त्याच्यानंतर आम्ही ते पेडस्टल मंजूर केलं. पेडस्टलचं काम सुरू आहे. त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये वेशीसारखं ते स्ट्रक्चर करायचं प्लॅनिंग होतं, जसे शहरात वेशी आहेत. ते सगळा प्लॅटफॉर्म आणल्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही जी मूर्ती आहे अश्वारूढ, तर ती आता तयार करायला दिलेली आहे. त्याचा मी उपाध्यक्ष आहे. आणि त्याच्यात अप्रॉक्स 1,05,00,000 मूर्ती आहे ती. त्याच्यात आम्ही वर्गणीतून जवळजवळ 60 लाख रुपये जमा करून आत्तापर्यंत दिलेत. अजून 45 लाख रुपये त्याला देणं आहे. तर आता खर्चाचा विषय हा झाला. खरं इतक्या वर्षामध्ये ह्या गोष्टी होणं गरजेचं होतं. तर आपल्या पॉडकास्टचा आता हा माझा शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही सर्व वाईकरांना काय संदेश देऊ इच्छिता? मी ह्या सगळ्या ह्याच्यातनं एक वाईकर नागरिक म्हणून मी एवढाच संदेश देईन की आपली सद्विवेक बुद्धी जागेवर ठेवा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. कारण मी एक सामान्य कुटुंबातला आहे आणि ह्या आर्थिक शक्तीच्या पुढं ह्या धनशक्तीच्या पुढं मी टिकणार नाही. कारण मी ज्या पक्षातनं कन्वर्ट झालोय, मी राष्ट्रवादीमध्ये होतो, ह्या सगळ्या इरिडिटेशनला कटाळून मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. व्यक्ती मी तोच आहे, फक्त आता चिन्ह कमळ आहे. पण व्यक्ती म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टीकडे बघा. मी काम करणारा कार्यकर्ता आहे. ह्या बलाढ्य शक्तींच्या पुढं माझा टिकाव लागणं हा तुमच्या हातात आहे, म्हणजे वाईकर जनतेच्या हातात आहे. आम्ही संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही मला लहानपासून इथं बघितलं या. आणि माझ्यासारखा कार्यकर्ता एक वाईकर नागरिक त्या ठिकाणी गेला तरच ह्या शहराला पुढं नेऊ शकतो. अदरवाईज ह्या 15 दिवसातला सगळा प्रोटोकॉल यूज होईल. भरमसाठ लाडू वाटले जातील. त्या लाडू जे आहेत ते लाडू विषबाधा करणारे आहेत. तर ते लाडू कोणी घेऊ नका आणि ते खाऊ पण नका. तुम्हाला अपचन होईल, कारण ते तुमच्या पुढच्या पिढ्यांवर इफेक्ट करणार आहेत. तात्पुरता विषयाकडे न बघता आपली सद्विवेक बुद्धी जागेवर ठेवा आणि आपल्या हक्काचा माणूस जो आहे त्या हक्काच्या माणसाला, मी वाई शहराची नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवतोय, आपलं बहुमूल्य मत हे मला आपण द्यावं अशी मी या ब्रॉडकास्टच्या निमित्तानं वाईकरांना विनंती करतो. आणि आपण मला ह्या सगळ्या याच्यातून यशाच्या मार्गावर न्यावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आपण आपला बहुमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. तर कसा वाटला मग तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि खरंच जर तुम्हाला वाईमध्ये काही बदल घडवून आणायचे असतील तर भाऊसाहेबांच्या यशाचे सारथी नक्की व्हा. तर भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.